नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला थोडं हलकं अन्न खावंसं वाटतं किंवा हलका आहार घ्यावासा वाटतो. तर आज मी तुमच्याशी अशी एक रेसिपी शेअर करणार आहे जी पोटाला किंवा पचायला अतिशय हलकी आहे आणि ती म्हणजे मुगाचं चवदार आणि पौष्टिक असं कढण. मुगाच्या स्प्राउट्सपासून हे तयार केलं जातं आणि त्यासाठी माझी पद्धत काय आहे हे मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी आपण बघूया. तर आता मुगाचं कढण करण्यासाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते हे असं आहे, ते मी तुम्हाला समजावून सांगते. हे साधारण अर्धी वाटी मूग आहेत आणि ते मी आदल्या रात्री भिजत घातले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते बांधून ठेवले उबदार ठिकाणी आणि त्याला स्प्राउट्स आले, छान मोड आले आणि ते मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्यात थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये मी हळद किंवा मीठ वगैरे काहीही घातलेलं नाही आहे. ही एक हेल्दी रेसिपी असल्यामुळे याच्यामध्ये मसाले हे अतिशय कमी प्रमाणात आपण वापरतो. तर मी बाकीच्या गोष्टी समजावून सांगते. याच्यासाठी आपल्याला मिसळणीचा डबा लागेल फोडणी करण्यासाठी. मीठ लागेल, साखर लागेल, हिंग लागेल, ओलं खोबरं थोडं लागेल, साधारणतः पाव चमचा आपल्याला आलं लागेल, थोडा कढीपत्ता, लिंबू लागेल, आपल्याला लिंबाचा रस लागेल. फोडणीसाठी आपल्याला तूप घ्यायचं आहे, तेल घ्यायचं नाही आहे, तूप घ्यायचं आहे. आणि मिरची मी ही एक चिरून घेतली आहे, पण आपल्याला गरजेप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा मिरचीच्या ऐवजी तिखट वापरू शकता. मी मिरची आणि तिखट अगदी थोडं थोडं वापरणार आहे. त्याच्यानंतर या 5-6 लसणीच्या पाकळ्या आहेत. तर असं हे साहित्य आहे. आता आपण मुगाचं कढण करायला घेऊया. आता ही मी छोटी कढई घेतली आहे स्टीलची, याच्याखाली गॅस लावते. ही कढई घेतल्यानंतर मी हे मूग तुम्हाला जरा थोडं एक प्रोसेस सांगायची आहे ती दाखवते. हे जे मूग आपण उकडवून घेतले आहेत हे आपल्याला थोडे स्मॅश करायचे आहेत. तर ते मी ह्या डावाने स्मॅश एकीकडे करून घेते आणि मग आपण पुढची प्रोसेस करूया. आता आपण ही कढई तापलेली आहे थोडी, याच्यामध्ये आपण तूप घालूया. तूप जरा तापलंय, आता जिरं घालते थोडं आणि थोडी मोहरी घालते. आता आपल्याला मिरच्या घालायच्या. त्याच्यानंतर आलं, कढीलिंब घालायचं आहे. कढीपत्ता घातल्यानंतर थोडी हळद घालायची आणि अगदी थोडं तिखट घालते मी याच्यात. तुम्हाला जर हे कुठल्या आजारी व्यक्तीला द्यायचं असेल त्यांच्यासाठी हे खूप चांगलं असतं, पण मग तेव्हा तुम्ही मिरची वापरू नका, थोडंसं तिखटच वापरा, अगदी थोडं, किंवा तुम्ही मिरी पावडरही वापरू शकता. पण आता मी मिरची आणि तिखट थोडं थोडं वापरलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये लसूण घालायचा आहे. तो लसूण मी मगाशी जो दाखवल्या पाकळ्या तुम्हाला त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत त्या मी टाकते आता. वा, त्याचा इतका सुंदर सुगंध येतोय. आता आपल्याला याच्यामध्ये ते मगाचे ठेचलेले मूग घालायचे. थोडे परतून घ्यायचे आपल्याला. मी फोडणीमध्ये मुद्दाम हिंग घातला नाही कारण आपण लसूण घातला होता. हे हिंग मी अगदी चिमूटभर आत्ता घालते. आणि हे शिजताना सुद्धा आपल्याला ठेचायचे मूग. हे शिजत असतानाच मी जारमध्ये पाणी, इलेक्ट्रिक जारमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. हे छान मिळून यायला पाहिजे. आता याच्यामध्येच मी थोडी
कोथिंबीर घालते, ती मगाशी तुम्हाला दाखवायची राहिली. ही आतमध्ये घातल्यामुळे त्याचा एक वेगळा स्वाद येतो. आता याच्यामध्ये आपल्याला साखर चवीला थोडी आणि चवीला मीठ घालायचं आहे. आता मी गरम पाणी घेऊन येते. थोडं गरम पाणी घालते. वाह, तर मी गॅस वाढवलाय थोडा, अजून पाणी लागेल याला, कारण हे पातळसर असतं करायचं. सूप सारखं तुम्हाला हे पिता येतं, नुसतं सुद्धा तुम्ही हे पिऊ शकता. तर ही कन्सिस्टन्सी करेक्ट आहे. याच्यात अजूनही थोडं पाणी तुम्ही घालू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे. त्याला छान उकळी येऊ द्यायची. साखर मीठ आपण घातलेलंच आहे. आता थोडा लिंबाचा रस याच्यामध्ये घालायचा आहे. तुम्ही लिंबू पिळून घेते. साधारण एवढ्या मिश्रणाला मी अर्ध लिंबू घेतलेलं आहे. तुम्ही थोडं जास्ती कमी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता हे छान याला भरपूर उकळायचं आहे आपल्याला, म्हणजे यातले जे सगळं साहित्य आहे ते एकजीव होऊन याची एक सुंदर चव तयार होते. घरी कोणाला ताप असेल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं असेल किंवा कोणाचं पोट बिघडलेलं असेल बऱ्याच दिवसांपासून आणि औषधं सुरू असतील, तर हे मुगाचं कढण अतिशय आरोग्यदायी आहे आणि पोटासाठी अतिशय हलकं असतं आणि याने तोंडाला एक प्रकारची चव येते. त्याच्यामुळे तुम्ही हे भाताबरोबर किंवा नुसतं सुद्धा सूपसारखं तुम्ही पिऊ शकता. मूग असल्यामुळे याच्यामध्ये प्रोटीन पण आहे. आता याला छान उकळी आली आहे. गॅस बंद करते मी. उकळी आली आहे आणि आपलं हे मुगाचं कढण तयार आहे. हे मी आता डिशमध्ये काढून घेते. त्याचा इतका सुंदर सुगंध येतोय. हे बघा, असं आपलं हे मुगाचं पौष्टिक आणि अतिशय चविष्ट कढण तयार आहे. हे तुम्ही या पद्धतीने केलं तर ते चविष्टच होतं. इतकं छान त्याची चव येते इतकी की तुम्हाला दुसरं काही नको. याच्याबरोबर फक्त गरम गरम वाफाळता भात एवढंच पुरेसं आहे, किंवा मुगाची खिचडी याच्याबरोबर पण तुम्ही घेऊ शकता. हे कसं झालंय बघूया. खूप छान झाला, परफेक्ट. छान चव आली आहे, बॅलन्स झाली आहे. थोडी साखर टाकली त्याच्यामध्ये, ती बॅलन्स झाली आणखीन. आणि लसणीचा खूप छान त्याला स्वाद लागलेला आहे आणि तोंडालाच एक चव आली छान ह्यानी. तुम्ही हे कढण नक्की घरी करून बघा. ही रेसिपी फॉलो करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.